एक्सप्रेसमधील गुटखा तस्करीचा पर्दाफाश, 2 आरोपींना अटक। कर्जत स्थानकात आलेल्या प्रवासी एक्सप्रेस गाडीची नियमित तपासणी सुरू असताना 2 प्रवाशांच्या संशयास्पद हालचालीवरून रेल सुरक्षा दलाने चौकशी केली असता मोठे घबाड हाती लागले। या पथकाने दोन्ही प्रवाशांना गुटखा मसाला, पान मसाला आणि तंबाखू यांची वाहतूक करत असताना ताब्यात घेतले। कर्जत रेल्वे स्थानकात त्या दोन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 2 लाखांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे। ही कारवाई शनिवारी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली। कर्जत स्थानकात इंदोर दौंड एक्सप्रेस सकाळी 7 वाजता आली। त्यावेळी ड्युटीवर असलेले रेल सुरक्षा दलाचे जवान बाबूशाह इंगोले आणि शेषराव खिल्लारे हे नियमितपणे गाड्यांची तपासणी करत होते। इंदोर दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असताना गाडीच्या S2 डब्यातून प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांकडे 4 ते 5 मोठ्या बॅग दिसून आल्या। रेल सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच त्या दोन्ही प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या। त्यावेळी त्या हालचाली पाहून संशय आल्याने रेल सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दोन्ही प्रवाशांची चौकशी केली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही आणि त्यामुळे त्या प्रवाशांना गाडीमधून उतरवून रेल सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले। रेल सुरक्षा दलाच्या कार्यालयात महिला उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्याकडून चौकशी करण्यात आली आणि शेवटी पंचांसमक्ष त्यांच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात आली। इंदोर दौंड एक्सप्रेस मधून प्रवास करणारे गोलू कुमार, राजेंद्र कुमार, अंकुश कुमार, हरी कुमार यांच्याकडे असलेल्या 5 बॅगांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला। या प्रकरणी एकूण 2,715 किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। सदर मुद्देमाल पंचनामा करून RPFच्या ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी GRP कर्जत यांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।